नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? ठीक आहात ना? तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आलो आहे ते म्हणजे खाली पार्किंगच्या इकडे आम्ही जातो आहे. आता आम्ही आमच्या सोसायटीमधील एक काका आहेत, तर त्यांच्याकडे मस्त उन्हाळ्याचा थंडगार बिना बर्फाचा उसाचा रस भेटतो. तर ती मशीन आहे एक, त्याचं काय टेक्निक आहे ते आपण बघायला जाऊया. आता जाऊच 2 मिनटात आम्ही. आणि आपला पार्टनर बघा तिकडे बसला आहे गाडीवर. काय रे, लोकांच्या गाडीवर उतर खाली. चल, जायचं आहे ना, चल. तर मंडळी जातो आम्ही. तर मंडळी आलो आहे ते म्हणजे आमच्या काकांकडे. तर हेच ते शेळके काका आणि त्यांची मुलगी म्हणजे दीदी. तर ही आपल्याला माहिती सांगेलच या मशीनची आणि या उसाच्या रसामध्ये काय युनिक आहे ते, म्हणजे कसा हा उसाचा रस हायजिनिक आहे ते. तर दीदी तू सांगशील का आम्हाला? हो, नक्की सांगेल ना. तर आपलं हे गारवाचं मशीन आहे 2G सुप्रीम 4R म्हणून मशीनचं नाव आहे. फ्रेश शुगरकेन ज्यूस. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे मशीन आहे इथून ऊस आतमध्ये टाकायचा आहे आणि तो इथे क्रश होऊ नये ना, त्याचा कचरा जो आहे तो इथून खाली पडणार आहे आणि ज्यूस जो आहे तो इथे गाळून इथून खाली पडणार आहे. तर आपल्याला 2दा गाळून इथे ऊसाचा रस तुमच्या समोर मिळणार आहे. तो ऊसाचा रस या चिलर बॉक्समध्ये जातो. चिलर बॉक्समधून नळाद्वारे आपण बाहेर काढू शकतो. तुम्ही पाहू शकता की इथे जे आहे ते टेम्परेचर तुम्हाला दिसतंय -90. म्हणजे हे टेम्परेचर जे आहे ते आहे तुमच्या चिलर बॉक्सचं. म्हणजे तुमचा जो उसाचा रस आहे तो ऑटोमॅटिक थंड केला जातो चिलरद्वारे. बर्फ टाकायची गरज नाही आहे. म्हणून हे मशीन युनिक आहे आणि इथे आपल्याला शुद्ध आणि स्वच्छ उसाचा रस मिळतो. तर ते मशीन कसं चालू करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर इथे आपल्याला 2 स्विच आहेत, ते ऑन करायचे आहेत. ग्रीन लाईट लागली की समजायचं मशीन ऑन झालेलं आहे. ह्याचा आवाज बिलकुल येत नाही, एकदम थोडाफार. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे ऊस आहे तो फक्त ठेवायचा आहे. तो ऑटोमॅटिकली कॅच होऊन आतमध्ये जातो. ठीक आहे. आणि बघ तुम्ही पाहू शकता हे जे क्रशर आहे फिरताना दिसतोय तुम्हाला, ह्याच्यामध्ये तो क्रश होतो आणि इथून आपल्याला तो ऊसाचा रस खाली पडताना दिसतोय. ठीक आहे. कोणत्याही प्रकारे आपण ज्यूसला हात लावलेला नाही आहे, त्याच्यामुळे हा हायजेनिक आहे. पुन्हा ऊस काढून टाकायचा नाही आहे, एकदाच क्रश करायचा, जेणेकरून हायजीन लेवल मेंटेन केली जाते. तर आता जो इथून उसाचा रस जो तुम्ही खाली जाताना पाहिला तो इथून आपल्याला नळाद्वारे खाली ग्लासामध्ये काढता येईल. ठीक आहे. आणि तो रेडी टू सर्व आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही एक मिक्स करायचं नाही आहे, बर्फ नाही, पाणी नाही, काही नाही, शुद्ध आणि स्वच्छ उसाचा रस. अशा प्रकारे हा ग्लास. हे आपले कस्टमर, ह्यांना ओळखता? नमस्कार. नमस्कार. कसा आहे? असा ऊसाचा रस आहे. नॅचरल पद्धतीने हा ऊसाचा रस. बर्फाचा त्रास नाही, काही नाही, एकदम गारेगार थंड रस. इकडे पण आहे, त्यांना पण विचारूया आपण कसा वाटतं. नमस्कार. नमस्कार. नॅचरल रस आहे, खूप छान आहे, हेल्दी आहे, विदाऊट आईस आहे, चिलिंगचा आहे, त्यामुळे बेनिफिशियल आहे की हा फक्त उसाचाही ज्यूस आहे. तर सागर दादाला आपण विचारूया की उसाचा रस कसा आहे. खूप छान, आरोग्यासाठी एकदम उपयुक्त असा रस आमच्या मामांनी चालू केला आहे. तर सर्वांनी आवश्यक भेट द्यावी. तर म्हणजे आपण दीदीकडून जाणून घेऊया की उसाचा रसाचे फायदे काय असतात आणि गारवा मशीनमधूनच का उसाचा रस प्यायचा. तर चला, दीदी आपल्याला सांगेलच. तर असं आहे की उसाचा रस आहे तो आपल्याला डिहायड्रेशनपासून वाचवतो. म्हणजे उन्हामध्ये तुम्ही पाहू शकता की सतत तहान लागते आणि डिहायड्रेशनची भीती असते, चक्कर वगैरे येणं, BP लो होणं, हे उन्हाळ्यामध्ये म्हणजे बऱ्याच वेळेला होतं. लहान मुलं असू दे किंवा मोठी माणसं असते. तर उसाचा रस पिल्यामुळे काय होईल की या सगळ्यापासून आपला बचाव होईल. उसाचा रस आपल्याला एकदम बोलतो ना थंडावा देतो आणि आपली जी शुगर लेवल आहे ती मेंटेन करतो. ठीक आहे. तुम्ही असं बोलू नका की उसाचा रस पिल्यामुळे डायबिटीजवाल्यांची शुगर वाढेल, नाही, अजिबात नाही. उसाचा रस हा नैसर्गिकरित्या गोड असतो, त्याच्यामुळे त्याच्या सेवन केल्यामुळे तुमची डायबिटीज वाढणार नाही आहे. तर ह्या मशीनचा गारवाचाच का प्यायचा, तर असं आहे की इथे तुम्ही पाहिलं की कशाप्रकारे आपण हा उसाचा रस तयार करतो. त्याच्यामध्ये बर्फ नाही आहे. इतर ठिकाणी जिथे आपल्याला उसाचा रस मिळतो तिथे बर्फाचा वापर केला जातो. बर्फ हा कोणत्या पाण्यापासून वापरलेला आहे ते आपल्याला
माहिती नसतं. बर्फ हा घशाला हानिकारक असतो, त्याच्यामुळे घसा खवखवणे, ताप वगैरे असं म्हणजे होत असतं. त्यामुळे शक्यतो आपण बर्फाला टाळावं. त्यामुळे आपण हा शुद्ध उसाचा रस पितो आणि याच्यामुळे तुम्हाला स्किनवर जर का पिंपल्स वगैरे असतील तर ते सुद्धा क्लिअर होतात. तुमची त्वचा अजून उजळ होते आणि तुमच्या शरीराला एकंदरीत ज्यूस पिण्याचे जे फायदे आहेत ते बरेच आहेत. तुम्ही जर का मोबाईल वापरत असाल तर यूट्यूबला किंवा गुगलला सर्च केलं तर तुम्हाला बरेच फायदे मिळतील. तर शुद्ध उसाचा रस पिणं आणि साधा उसाचा रस पिणं त्यात भरपूर डिफरन्स आहे. त्याच्यामुळे जे काही आहे ते शुद्ध असावं म्हणून हा गारवा मशीनचा उपयोग. आपण ना या काकांना विचारू, हे आपल्याकडे नेहमी उसाचा रस पितात, तर त्यांना काय वाटतं या उसाच्या रसाविषयी त्यांनाच विचारूया. जर बाय प्रायमरी दुसऱ्या ठिकाणी गेलं दुकानात ते एका उसाचाच बार 3-4 वेळेला करतात. ह्याच्यामध्ये एकच काढतं त्याचे एकदम चांगलं गोड आहे. तर मंडळी इथे बघू शकता तुम्ही, काकीसुद्धा मशीन चालवत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की ही मशीन सुरू करायला किती सोपी आहे. म्हणजे कोणीही सुरू करू शकतं, असं नाही की त्याच्यासाठी एज्युकेटेडच. बरोबर ना दीदी? बरोबर. तर कसं आहे ना, ही मशीन जी आहे ती लहान मुलं सुद्धा वापरू शकतात आणि वयोवृद्ध सुद्धा वापरू शकतात. मशीन चालवणं एकदम सोपं काम आहे. फक्त एवढंच की तुम्हाला त्या मशीनची म्हणजे बोलतात ना केअर तेवढी केली पाहिजे आणि स्वच्छता राखली पाहिजे. असं पण नाही की इथे बाबा लहान मुलांसाठी धोका आहे किंवा लेडीज लोकांसाठी काही धोका आहे, तर तसं काहीच नाही आहे. ही मशीन तुम्ही कोणीही चालवू शकता. तर एवढा या मशीनचा सुद्धा फायदा आहे. तर मंडळी आपण यांना विचारून घेऊ की यांना कसं वाटलं. तर आपको कैसा लगा? मैं तो देखिए डेली पीता हूँ. मैं आपको एक्सपीरियंस भी बता रहा हूँ. ये जूस है ना, जैसा गांव में ओरिजिनल हम लोग गन्ना खाते हैं ना, सेम वैसा ही है. कोई भी फ़र्क नहीं है. सफाई भी अच्छा है और ये बहुत मस्त है, मीठा है बिना. और सबसे बड़ी खास बात ये है कि ये बिना बर्फ़ के ठंडा मिल रहा है. तर मंडळी ह्यांना पण विचारूया आपण, कैसा लगा आपको जूस? जूस पी के हमको बहुत ही अच्छा लगा और ये बिना बर्फ़ का है और स्वास्थ्य के लिए बहुत ही अच्छा लाभदायक है और हम इसे पी के बहुत एंजॉय करते हैं. और आपको? बहुत टेस्टी. बहुत टेस्टी. कैसा लगा आपको जूस? बहुत ही टेस्टी, इसकी क्वालिटी बहुत अच्छी है. तो अंकल आप ये जूस हमेशा पीते हो, आपको कैसा लगा ये जूस, थोड़ा बताएंगे हमारे. जूस एकदम ऑर्गेनिक है, बगैर बर्फ़ का है, सबसे बेस्ट रहता है शरीर के लिए. बर्फ़ डालने का भी गला पकड़ता है, खराब होता है. ये सबसे अच्छा है और हम डेली पीते, गर्मी में बहुत अच्छा है और आयुर्वेदिक के हिसाब से भी बहुत अच्छा है. चीज़ें और 12 महीने पी सकते हैं. इसका कोई नुकसान नहीं, साइड इफेक्ट नहीं, कुछ भी नहीं है. बहुत ही अच्छी क्वालिटी का है और ये गर्मी में तो स्पेशल है ही है. बाकी 12 महीना भी पी सकते हैं, कोई टेंशन नहीं उसका. दादा तुम्हाला कसं वाटतं, कैसा लगा? चांगले एक नंबर क्वालिटी अच्छा है. क्वालिटी लगेच भेटतं, विदाउट आईस. सर्विस पण चांगली. थांबायला नाही लागत, लगेच भेटतं. बरोबर ना? बाबा कसं वाटतं? मी तर किती दिवस झालं तर मंडळी तुम्ही मगासपासून बघत असाल की कस्टमर येतात आणि त्यांचे रिव्ह्यू आपण त्यांना विचारतोय. तर इथे अजून आहेत, हे डेलीचे कस्टमर आहे त्यांचे. काकी कसा वाटला? छान आहे, एकदम छान. आणि लहान मुलं पण पित आहेत. आणि एवढा फूड आहे ना, त्याच्यात विदाऊट शुगर असं नाही, फूड एकदम छान वाटतं. जी आपण पाहताय गारवाची सुप्रीम 4R 2G मशीन, ती भांडूपमध्ये पहिल्यांदा आपल्याकडेच आलेली आहे. भांडूपमध्ये इतर कोणाकडेच ती मशीन नाही आहे. तर आपली मशीन जी आहे ती आहे यश नोवेल्टी अँड जनरल स्टोअर, गारवा रसवंतीगृह, टेंभीपाडा, भांडूप पश्चिम येथे. तर मंडळी एकदा अवश्य भेट द्या आपल्या गारवा रसवंतीगृहाला, टेंभीपाडा, भांडूप वेस्ट. नक्की या. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूया आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.